कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील एसटी वर्कशॉपमध्ये एसटी बस मागं घेत असताना चाकाखाली सापडल्यानं इथल्या एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. पांडुरंग अण्णासो चव्हाण असं मृत कर्मचाऱ्याचं नाव असून ही दुर्घटना आज सकाळी घडली. या अपघाताप्रकरणी या वर्कशॉपमधील मेकॅनिकल आयुब सिकंदर मनेर याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथले पांडुरंग अण्णासो चव्हाण हे राज्य परिवहन म्हणजेच एसटी महामंडळामध्ये नोकरी करत होते. ते कोल्हापूर आगारातील मध्यवर्ती बस स्थानकातील वर्कशॉपमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते. आज सकाळी सफाई कर्मचारी पांडुरंग चव्हाण हे इथल्या एसटी वर्कशॉपमधील रॅम्पमध्ये स्वच्छतेचे काम करत होते. याच दरम्यान या वर्कशॉपमधील मेकॅनिकल आयुब सिकंदर मनेर हे एसटी बस मागे घेत होते. यावेळी आयुब मनेर यांना वर्कशॉपच्या रॅम्पमध्ये स्वच्छता करत असलेले पांडुरंग चव्हाण हे सफाई कर्मचारी दिसले नाहीत. परिणामी एसटी बसच्या चाकाखाली सापडल्यानं पांडुरंग चव्हाण गंभीर जखमी झाले. या वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी जखमी पांडुरंग चव्हाण यांना उपचारासाठी सीपीआर इथं तत्काळ दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताप्रकरणी मेकॅनिकल आयुब मनेर याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अपघातात मयत झालेल्या सफाई कर्मचारी पांडुरंग चव्हाण हे सकाळी या वर्कशॉपमध्ये झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.